नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण APL राशनधारक म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारकांना म्हणजे ज्यांना राशनऐवजी अनुदान मिळते अशा 23 लाख लाभार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे, त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। APL धारक शेतकरी बांधवांना राशनऐवजी अनुदान मिळणाऱ्या राशनधारकांना शासन निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याबाबत GR प्रसिद्ध केला आहे। दिनांक 18 मार्च 2026 रोजी शासनाने GR काढून त्यांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये APL धारकांना राशनधारकांना निधी वितरणाबाबत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये शासनाने 23 लाख लाभार्थ्यांना DBTच्या माध्यमातून निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। APL शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, APL कार्डधारकांना DBTच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी शासनाने अखेर GR काढलेला आहे। GR 18 मार्च रोजी काढलेला आहे। त्यामध्ये आपण पाहू 14 जिल्हे APL DBT केसरी शेतकरी धारकांना निधी वितरण करण्याबाबत शासनाने GR काढलेला आहे। यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा जिल्हा, शेतकरी आत्महत्या 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झालेली। यामध्ये बघा 150 रुपये प्रति लाभार्थी आधी होतं 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये 170 रुपये लाभार्थी अशी वाढ करण्यात आलेली। ही वाढ शेतकरी बांधवांना DBTच्या माध्यमातून थेट खात्यावरती हस्तांतरित करत असते। त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना DBTच्या माध्यमातून अनुदान भेटत असते। आता यामध्ये बघा 145,50,17,350 रुपये एवढा निधी शासनाने PFMS प्रणालीच्या योजनेच्या बँक खाती यावरती टाकण्यात आले। पुढील काही दिवसांमध्ये शासन DBTच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हा लाभ वितरण करत असते। GR निघाल्यानंतर थोड्या दिवसांमध्ये प्रोसेस असते शासनाची। GR निघाल्यानंतर थोड्या दिवसांमध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती अनुदान वितरण होत असते। यामध्ये आपण आता कार्डधारकांची संख्या जिल्हा वाईज आपण पाहू। यामध्ये आता पहिला जिल्हा आहे अकोला। यामध्ये लाभार्थ्याची संख्या आहे 83,802, अमरावती 2,38,308, बीडमध्ये बघा 4,79,041, बुलढाणा 1,97,060, छत्रपती संभाजीनगर 1,93,212, धाराशिव 1,85,832, हिंगोली 1,38,593, जालना 88,220, लातूर 1,19,816, नांदेड 2,61,589, परभणी 1,77,325, वर्धा 5,185, वाशिम 27,257, यवतमाळ 1,84,559 लाभार्थी ह्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून शासनाने त्यांच्या खात्यावरती थेट शेतकरी बंधू भगिनींनो, रेशन कार्डविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा। धन्यवाद।